वसुलीचं भूत काही केल्या अनिल देशमुखांच्या मानगुटीवरनं उतरत नाहीये। फडणवीस आणि देशमुखांचा वाद सुरू असताना सचिन वाझे यांनी देशमुखांवर आरोप केले। सचिन वाझेच्या आरोपांनंतर महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये सुरू झालेल्या वादाचा आढावा घेऊयात आमच्या रिपोर्टमध्ये। पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सचिन वाझे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे। 100 कोटींच्या कथित घोटाळ्या प्रकरणी अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपलेली असतानाच आता या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेनं धक्कादायक आरोप केले। अनिल देशमुखांनी 100 कोटींची वसुली आपल्या पीए मार्फत केली असल्याचा दावा सचिन वाझेने केला। देखिए जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है। मैंने सारे प्लीज दिस इज नॉट सारे एविडेंस मैंने दे दिए। मैं तैयार हूँ, मैं कभी भी तैयार हूँ, कभी भी तैयार हूँ। और किसी का नाम आप बता सकते हैं? और किसका नाम? गाड़ी में सर। हाँ, और किसी का नाम बता सकते हैं? किसका नाम? गाड़ी में सर प्लीज। मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है। दरम्यान सचिन वाझेच्या आरोपानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। पण हत्येच्या आरोपीवर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल अनिल देशमुखांनी केलाय। तो 2 खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। आता सुद्धा तो एका खुनाचा गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे। त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वाझेची। दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही अनिल देशमुखांची पाठराखण केली आहे। भाजपला तुरुंगातील प्रवक्ता का लागतो असा सवाल राऊतांनी केला, तर सचिन वाझे महाविकास आघाडीचा जावई होता असा पलटवार नितेश राणेंनी केला। माझ्या दृष्टीने हा विषय संपला। मी तुम्हाला काय सांगायचं सांगितलं, उगा तळण दळू नका। एक गुंड दहशतवादाच्या आरोपातला जो बॉम्ब ठेवतो, बॉम्ब बनवतो, त्याला मुंबईचे पोलीस आयुक्त मदत करतात। जो खुनाचा आरोपी आहे, हत्येचा आरोपी आहे, तो भारतीय जनता पक्ष संकटात आला की ताबडतोब बाहेर स्टेटमेंट देतो। ही तिसरी वेळ आहे। भारतीय जनता पक्षानं असे प्रवक्ते जे नेमलेले आहेत, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये जो आज आहे त्याच्यापेक्षा रसातळाला जाणार आहे, एवढंच मी सांगतो। सचिन वाझे हा महाविकास आघाडीचा सरकारचा जावई होता, म्हणजे ब्लू आर्ड बॉय म्हणतात। आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा ते सगळे सत्य बाहेर सांगण्याचा तो सगळा प्रकार आहे। आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगडं मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असेल। ज्या अर्थी आमच्या फडणवीस साहेबांवर काही दिवसा अगोदर मोठे पेन ड्राईव्ह हलवत आरोप करत होते, आता जरा सकाळी जे सचिन वाझेंनी सत्य सांगितलंय त्याहीबद्दल जरा एक पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला, नाहीतर आज नाही तर उद्या सचिन वाझे असंच बोलत राहिला तर अनिल देशमुखजी आणि महाविकास आघाडीचे किती नेते परत आर्थरोड जेलमध्ये आपल्याला दिसतील ह्याचा हिशोबच नाही। अनिल देशमुखांनी समित कदमांच्या नावाचा खुलासा करत फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता। आदित्य ठाकरे, पार्थ पवार यांना गोवण्यासाठी खोटे आरोप करायला सांगितल्याचं देशमुखांनी म्हटलं होतं। मात्र आता 100 कोटी वसुली प्रकरणातील सहआरोपी सचिन वाझेनं केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुख रडारवर आहेत। सचिन वाझेच्या आरोपानंतर भाजपच्या नेत्यांची फौज अनिल देशमुखांवर तुटून पडली। अनिल देशमुखांचा काळा बुरखा फाटला। सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटलाय। उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते असे सचिन वाझेने सांगून टाकले। वाझेला तुम्ही गृहमंत्री असताना उद्धवजींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा नोकरीत घेतलं गेलं। त्यानंतर 100 कोटीची वसुली असेल, जिलेटिनचं कांड असेल, मनसुख हिरेन हत्या असेल, अनेक प्रकरणात ज्या वाझेचा हात होता
त्या वाजेला आशीर्वाद कोणाचा होता? हा पैसा अनिल देशमुखाजवळ नाही. त्यांच्या घराची झडती झाली तरी तो पैसा त्यांच्याजवळ सापडला नाही. याचा अर्थ पैसा आला, घेतला आणि दिला, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होऊ शकतो. मग तो आला कुठून, कोणाकडून जमा केला, दिला कोणाजवळ, त्यांचं नाव आलं, पण गेला कोणाजवळ हे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. मला असं वाटतं की अजून हा विषय संपलेला नाही, याला बऱ्याच वाटा फुटणार आहे. मनसुख हिरेंचं हत्या प्रकरण, अँटिलिया बाहेर स्फोटकांचं प्रकरण आणि 100 कोटींचं वसुली प्रकरण, या सगळ्या प्रकरणात सचिन वाझेचा सहभाग होता हे स्पष्टच आहे. मात्र सचिन वाझेचा करविता धनी आजही पडद्याआड आहे. सचिन वाझेच्या आरोपांना कोर्टात काहीच महत्त्व नसलं तरीही राजकीय दृष्ट्या उठलेलं आरोपांचं वादळ कुणासाठी फायद्याचं ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.